प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज. काल महाराष्ट्रातील महानगरपालिकांचे निकाल जाहीर होताच येवल्यातील भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आणि पेढे वाटत जल्लोष साजरा केलाय. महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये झालेल्या रणधुमाळीत भाजपने निर्विवाद वर्चस्व कायम राखत 29 पैकी 25 ठिकाणी आपल्या विजयाची पताका फडकवली आहे. हा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी शहरातील जबरेश्वर मंदिर चौकात भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटले. या प्रसंगी धनंजय कुलकर्णी, नगरसेवक समीर समदडिया, माजी नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नाना लहरे, धीरसिंग परदेशी, बापू गाडेकर, दिनेश परदेशी, संतोष नागपुरे, ज्योती कापुरे, नंदकुमार कायस्थ, शैलेश कातवटेसह यावेळी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज लोकतंत्र 18 साठी अय्यूब शाह, येवला. महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये 25 महानगरपालिका ही भारतीय जनता पार्टीने आपल्या ताब्यात घेतल्याने हा संपूर्ण जल्लोष पूर्ण महाराष्ट्रात सुरू झालेला आहे. आणि मोदीजीनंतर फडणवीस साहेबांनी जी किमया दाखवली त्याचा हा मोठ्या प्रमाणात विजय झालेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे नाशिक महानगरपालिकेवर गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या बहुसंख्येने त्या ठिकाणी नगरसेवक निवडून आलेले आहे. हे किमया देवेंद्र फडणवीस साहेब आणि गिरीश भाऊ महाजन यांच्यामुळे झालेलं आहे. एवढंच. आज महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. देवेंद्रजींवर या महाराष्ट्रातील जनतेने विश्वास ठेवलेला आहे. त्यापैकी उत्तर महाराष्ट्रामध्ये महत्त्वाची नाशिक महानगरपालिका आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात एक हाती सत्ता नाशिक महानगरपालिकेची आली आहे. तसंच उत्तर महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या आहेत. आणि निश्चितपणाने या महाराष्ट्रातील 25 महानगरपालिकेची भाजपची सत्ता आलेली आहे. फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या नगरांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा जनतेचा जो दाखवलेला विश्वास आहे तो सार्थ भारतीय जनता पार्टी ठरवेल.